जैन विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नामपुरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण गणितातलं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण घातांक ते बघणार आहोत. ठीक आहे ना. तर मित्रांनो, घातांक हे प्रकरण जरी बेसिक मानलं जात असेल, ठीक आहे ना, तरी हे शिकणं गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये घातांक या प्रकरणावरची उदाहरणं तर विचारलेच जातात. याचबरोबर जर तुम्हाला घातांक माहित नसेल तर पुढे जे अव्वल लेवलचे गणित असतात, ठीक आहे ना, ते गणित तुम्हाला सोडवताना त्यात भागाकार वगैरे किंवा त्यातले नियम तुम्हाला थोडं किचकट जातात. म्हणून घातांक शिकणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला चला मित्रांनो, घातांक कोणाला म्हणायचं ते समजून घेऊ आपण. ठीक आहे. घातांक कोणाला म्हटलं जातं? तर एखादी संख्या आहे, त्या संख्येला स्वतःशी कितीदा गुणायचंय. काय एखादी संख्या आहे, त्या संख्येला स्वतःशी कितीदा गुणायचंय हे ज्या संख्येने दर्शवले जातात यालाच घातांक म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ इथे 5 आहे. काय इथे 5 आहे, तर इथे या 5 ला 7 वेळेस गुणायचंय. किती? 7 वेळेस. या 5 ला 7 वेळेस गुणायचंय. तर ही तयार होणारी जी संख्या याला आपण घातांक म्हणायचंय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी घातांक आणि पाया हे काय आहेत? ठीक आहे ना. घातांक आणि पाया. तर बघा, हा जो 5 आहे ना, हा 5 हा काय असणार आहे? पाया असतो. लक्षात येते का? हा जो 5 आहे, हा 5 पाया आहे. काय? पाया. आणि या 5च्या डोक्यावरती जे 7 लिहिलेलं आहे, या 7 ला घातांक म्हणायचे. लक्षात आहे? हा जो वरचा 7 आहे, हा 7 काय आहे? घात आहे त्याचा. काय? घात. लक्षात येतंय? म्हणजेच काय, या 5 ला 7 वेळेस गुणायचंय. लक्षात येतंय? 5 ला 5 ला 7 वेळेस गुणायचं. म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. लक्षात येतंय? घातांक याला म्हणतात. आता मित्रांनो, या घातांकात काही नियम आहे, ते नियम आपण समजून घेऊ. तर बघा, नियम कोणकोणते? लक्षात येत आहे? आता बघा, नियम पहिला बघू. पहिला नियम काय म्हणतो मित्रांनो, की संख्या गुणाकारात असतील आणि पाया सारखा असेल तर घातांकांची बेरीज करायची. लक्षात आहे? आता तुम्हाला घातांक आणि पाया, घात आणि पाया हे कशाला म्हणतात तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. घातांक म्हणजेच काय असणार, की एखाद्या संख्येचा किती वेळेस गुणाकार करायचा हे ज्या संख्येला दर्शवलं जाणार त्याला आपण घातांक म्हणत असतो. ठीक आहे ना. मग पाया म्हणजे उदाहरणार्थ इथे 5 चा 7वा घात म्हणजेच काय, 5 हा काय पाया आहे आणि 7 हा काय घात आहे. आता नियम पहिला काय म्हणतोय, संख्या गुणाकारात असतील आणि पाया सारखा असेल तर घातांकांची बेरीज करायची. मग उदाहरणार्थ प्रश्न बघू. हे नियम तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे लिहून टाका, कारण हे नियम तुमच्या लक्षात असतील तर घातांक या प्रकरणावरचा प्रश्न तुम्हाला अवघड जाणार नाही. ठीक आहे. हे नियम स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे. मी एक एक नियम त्याचे काही उदाहरण तुम्हाला समजून देतोय. लक्षात आहे? आता पहिला नियम काय म्हणतोय, की घातांकात संख्या गुणाकारात असतील आणि पाया सारखा असेल तर घातांकांची बेरीज करायची. उदाहरणार्थ इथे मी एक प्रश्न देतोय बघा. उदाहरणार्थ इथे 7 चा 8वा घात गुणिले 7 चा 9वा घात बरोबर किती, असा प्रश्न विचारला असेल तुम्हाला. काय 7 चा 8वा घात गुणिले 7 चा 9वा घात बरोबर किती. या ठिकाणी बघा, आता पाया काय सारखा आहे आणि संख्या गुणाकारात दिलेली, बरोबर की नाही. मग जेव्हा पाया सारखा असेल आणि संख्या गुणाकारात असतील तर घातांकाची काय करायची, बेरीज करायची. आणि पाया एकदाच लिहायचा आहे. लक्षात आहे? घातांकांची बेरीज करा आणि पाया एकदाच लिहा. मग आता बघा, इकडे लक्ष द्या. हा पाया आपण 7 एकदाच लिहिला. 8 अधिक 9 बरोबर किती होणार? 7 चा 17वा घात. मग याचं फायनल उत्तर काय असणार आहे? 7 चा 17वा घात. लक्षात आहे? अजून एक उदाहरण मी तुम्हाला समजून देतो. जसं की इथे 5 चा 4था घात गुणिले 5 चा 6वा घात बरोबर किती, असं तुम्हाला विचारलं असेल तर मग या ठिकाणी बघा, आता संख्या सारख्या आहे, बरोबर की नाही, आणि म्हणजे पाया सारखा आहे शिवाय त्या संख्या गुणाकारात आहे. मग जेव्हा पाया सारखा असेल आणि संख्या गुणाकारात असतील तर त्यावेळेस काय करणार, पाया एकदाच लिहायचा आहे. लक्षात आहे? आणि या दोन्ही संख्यांची काय करायची, बेरीज. मग 4 अधिक 6 म्हणजेच किती होणार, 5 चा 10वा घात. लक्षात आहे? आता मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न मी अजून इथे देतो, की बघा, कधी कधी ऑप्शन मध्ये काय असणार, 5 चा 10वा घात दिलेला नसेल, मग त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ऑप्शन दिलेलं असणार आहे. मग तुमच्या लक्षात हे पण असलं पाहिजे, की समजा एखादी संख्या आहे आणि त्या संख्येमध्ये त्या संख्येचा घात दिलेला नाही पण तो घात सोडून दिलेला असेल तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. काही विद्यार्थी काय करतात, असे प्रश्न स्किप करून निघून जातात. ठीक आहे. तर असं करायचं नाही. उदाहरणार्थ मी तसाही एक तुम्हाला उदाहरण समजून देतो. जसं इथे 2 चा 3रा घात गुणिले 2 चा 4था घात. लक्षात आहे? 2 चा 3रा घात गुणिले 2 चा 4था घात. आता या ठिकाणी काय, पाया सारखा आहे, संख्या गुणाकारात आहे. मग अशा वेळेस काय करणार आपण, पाया एकदाच लिहायचा आहे. लक्षात आहे? पाया एकदाच लिहा.
सारखे आहे, पाया सारखा आहे आणि संख्या गुणाकारात आहे, म्हणून या दोघांची काय करायची बेरीज. मग 4 अधिक 3 किती होणार? 7. लक्षात येतंय? मग 2चा 7वा घात. आता ऑप्शन मध्ये हा 2चा 7वा घात नाही दिलेला आहे. मग उत्तर काय दिलेलं असेल? जसं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7. मग हा 2 काय 7 वेळेस लिहिला. मग डायरेक्ट उत्तर मध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये हे 2चा 7वा घात असं नसणार आहे, ठीक आहे ना. मग उत्तर काय असेल ऑप्शन मध्ये? काय असणार बघा, 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64 64 दुने 128. मग इथे ऑप्शन मध्ये तुम्हाला 128 दिलेलं असेल, ठीक आहे ना. आणि बाकीच्या अजून काही संख्या असतील तर मग त्या संख्ये या अशा प्रश्नाचं उत्तर काय असणार? 128. लक्षात आहे? मग असे प्रश्न स्किप करायचे नाहीत. हे लिहून घ्या प्रश्न. मग आता आपण दुसरा नियम बघू. मग आता बघा दुसरा नियम काय? संख्या भागाकारात असतील, पाया सारखा असेल तर घातांकांची वजाबाकी करा. काय? संख्या भागाकारात असतील, पाया सारखा असेल तर घातांकांची वजाबाकी करायची. लक्षात येतंय? उदाहरणार्थ आता हे पुसतोय मी, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. तर बघा दुसरा नियम काय म्हणतोय की संख्या सारख्या पाहिजे. लक्षात आहे? पाया सारखा पाहिजे आणि संख्या. नियम काय म्हणतोय दुसरा? बघा दुसरा नियम काय म्हणतोय इथे की संख्या म्हणजे पाया सारखा पाहिजे आणि त्या संख्या जर भागाकारात असतील तर घातांकांची वजाबाकी करायची. उदाहरणार्थ बघा इथे मी जर घेतला 4चा 8वा घात भागिले 4चा 2रा घात बरोबर किती. तर बघा आता या ठिकाणी पाया सारखा आहे, मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, बरोबर की नाही. मग भागाकाराचं चिन्ह म्हणजेच काय करावं लागतं? घातांकांची वजाबाकी करायची. मग पाया एकदाच लिहा सारखा आहे म्हणून. 8 वजा 2 8 वजा 2 बरोबर किती येणार? 4चा 6वा घात. लक्षात आहे? अजून एक उदाहरण समजून देतो मी तुम्हाला. बघा अजून एक उदाहरण समजून देतो की पाया सारखा आहे. उदाहरणार्थ 3चा 10वा घात भागिले 3चा 6वा घात बरोबर किती. लक्षात आहे? 3चा 10वा घात भागिले 3चा 6वा घात बरोबर किती. आता पाया सारखा आहे ना म्हणून एकदाच लिहा, मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे तर घातांकाची काय करायची? वजाबाकी. मग 10 वजा 6 म्हणजेच किती येणार? 3चा 4था घात. सेम मित्रांनो या ठिकाणी जसं मी तुम्हाला पहिल्या नियमात समजून सांगितलं, कधी कधी ना 3चा 4था घात दिलेला नसेल ऑप्शन मध्ये, कधी कधी 3चा 4था घात दिलेला नसेल, मग त्या ठिकाणी संख्या दिलेली असणार आहे. तर ती संख्या जर असेल तर हे पण लक्षात ठेवा की या पद्धतीने त्याला सोडवायचं. उदाहरणार्थ हा 3चा 4था घात आहे. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. मग 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक. आता बघा इकडे पाडेपाठ नाही, 27 त्रिक. पाडेपाठ नाही तर त्या पद्धतीने सोडून घ्यायचं, ठीक आहे ना. 7 त्रिक 21, 7 त्रिक 27 त्रिक 7 त्रिक 21 1 हातच्या 2 3 दुने 6 2 8 27 त्रिक 81 होतात ना. तर बघा आता या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असणार? 81. म्हणजेच कधी कधी तुम्हाला 3चा 4था घात असं ऑप्शन मध्ये असेल तर उत्तर ते मारा. जर ऑप्शन मध्ये त्या संख्येचा घात दिलेला नाहीये, पूर्ण संख्या दिलेली असेल तर ती संख्या त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि असं कधी होणार नाही की घात पण दिलेला आणि संख्या पण दिलेली, असे प्रश्न येत नाही ना. तर काहींच्या डोक्यात लगेच विचार येतील की मग सर तसं असेल तर काय होणार. तसं होत नाही. आणि तसं असेल तर तू कोणतेही उत्तर मार आणि जर त्या एका मार्काने तुझं रिझल्ट जात असेल तर तू कोर्टात धाव घ्यायची आणि तुला कोर्टात मग कुठे घेणार? स्टेटमध्ये असेल मॅट मध्ये, केंद्रात असेल तर कॅट मध्ये, ठीक आहे ना. केंद्राची एक्झाम असेल तर तू कोर्टात धाव घे, तुझा निकाल लागतो आणि निकाल लागल्यानंतर तुझ्या अंगावर गुलाल पण पडतो. पण शक्यतो तशी वेळ येत नाही, ठीक आहे. आता तिसरा नियम बघ. तिसरा नियम काय? कोणत्याही संख्येचा घातांकाचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करा. आता एखादी संख्या आहे आणि त्या संख्येचा काय केलेलं इथे? घातांकाचा घात दिलेला आहे. तर मग पाया तसाच ठेवायचा आणि जे घातांक आहे ना त्या दोघांचा गुणाकार करायचा. लक्षात आहे? उदाहरणार्थ इथे 5चा 3रा घात आणि याचा पुन्हा तुला 2रा घात विचारलेला आहे. लक्षात आहे? 5चा 3रा घात आणि कौस पूर्ण करून त्याचा पुन्हा त्या या पूर्ण 5चा 3रा घातांकाचा 2रा घात विचारलेला आहे. अशा वेळेस काय करायचं मित्रांनो की हे प्रश्न येतात हा परीक्षेला, समजून घ्या. 5चा 3रा घात आहे ना, मग 5चा 3रा घात गुणिले 2. मग मी तुम्हाला आहे ना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे जे चिन्हांचे नियम होते, ठीक आहे ना. पदावली बॉर्डमॉस मी यामध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं की 2 संख्यांच्या बाहेर, ठीक आहे ना, किंवा एखादा कंस सोडवायचा असेल तर संख्यामध्ये आपण काय करतो? गुणाकार चिन्ह वापरत असतो. मग इथे कंस आहे ना, ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे, बरोबर की नाही. मध्ये काय कंस आहे, मग या दोघांच्या मध्ये काय असणार? गुणाकार असणार. म्हणजे पाया एकदाच लिही, 3 गुणिले 2. मग काय येणार? बरोबर 2 त्रिक 6. मग याचं फायनल उत्तर काय असणार? 5चा 6वा घात.
लक्षात आहे. अजून एक उदाहरण समजून देतो की जसं 3चा काय 3चा चौथा घात चा तिसरा घात, लक्षात आहे, चा तिसरा घात. मग आता या ठिकाणी पाया एकदाच लिही, लक्षात आहे. मग 4 गुणिले 3 म्हणजेच काय ना 3 एकदाच लिहायचं आणि 4 त्रिक 12, मग 3चा 12वा घात. कधी कधी 3चा 12वा घात दिलेला नसेल, मग या 3चा 12 गुणाकार करून जे उत्तर असणार आहे ती संख्या दिलेली असेल, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पुढचा नियम बघ. नियम 4 काय म्हणतोय, कोणत्याही संख्येचा शून्यावा घात असेल तर उत्तर नेहमी 1 लिहा. लक्षात आहे. एखादी संख्या आहे, याचा अर्थ काय, एखादी संख्या आणि त्याचा तुम्हाला शून्यावा घात विचारलेला आहे, म्हणजे शून्य घात विचारलेला आहे, तर उत्तर नेहमी 1 लिहायचं आहे. काही मुलं काय करणार, आगाऊ विचार करतात आणि कोणत्याही संख्येला शून्याने भागलं तर उत्तर शून्य, कोणत्याही संख्येला शून्याने भागलं तर उत्तर शून्य, असा नियम लावतील. तसा नियम इथे लावायचा नाही. घातांकामध्ये जर एखाद्या संख्येचा शून्यावा घात विचारलेला असेल तर नेहमी उत्तर 1 असणार. लक्षात आहे का, नेहमी उत्तर का असणार 1, हे लक्षात ठेव. उदाहरणार्थ बघ, मी तुला एक उदाहरण समजवतो, हे प्रश्न लिहून घेत चल. आता बघ इथे उदाहरण मी तुला समजून देतोय याचं, ठीक आहे ना. याचं उदाहरण आहे बघ, की उदाहरणार्थ 112 चा शून्यवा घात विचारलेला त्यांनी, बरोबर किती. तर मग काय करशील, उदाहरणार्थ 112 चा शून्यवा घात विचारलेला आहे, मग उत्तर काय असणार आहे, नेहमी उत्तर 1 लिहायचं आहे. लक्षात आहे का, शून्य उत्तर नाही लिहायचं. ठीक आहे ना. परत एक दुसरं उदाहरण समजून देतो तुला, की बघ 114 चा जर त्यांनी विचारलेलं असेल शून्यवा घात, तर उत्तर काय असणार, नेहमी 1 असणार आहे. हे लक्षात ठेव. ठीक आहे. आणि हे प्रश्न विचारले जातात ना परीक्षेमध्ये. ओके. आता पुढे बघ, 5वा नियम काय, कोणत्याही संख्येचा पहिला घात असेल तर उत्तर नेहमी तीच संख्या असते. म्हणजेच काय, की आता बघ याचं उदाहरण मी तुला समजून देतो. एखादी संख्या आहे, त्या संख्येचा पहिला घात विचारलेला असेल तर नेहमी उत्तर काय असणार, पाया जो असणार आहे तोच उत्तर असेल. उदाहरणार्थ इथे मी लिहिलं 92चा पहिला घात, काय 92चा पहिला घात, 92 एक 92च असणार ना. लक्षात येते की नाही. मग 92चा पहिला घात विचारलेला असेल तर उत्तर नेहमीच काय असणार, जो पाया असेल तोच नेहमी उत्तर असणार आहे. लक्षात आहे. उदाहरणार्थ अजून दुसरं समजून देतो तुला, की जर इथे 84 दिलेलं आहे, 84चा पहिला घात विचारलेला असेल तर नेहमी उत्तर काय असणार, पायाच असणार, म्हणजे तीच संख्या असेल. लक्षात आहे. तर मित्रांनो इथे आपण 5 नियम पाहिले. अजून याची पुढची नियम आहे ते पण मी तुम्हाला समजून देतो. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शिवाय बेल आयकॉनचं बटन जर तुम्ही दाबलेलं नसेल तर बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, कारण मी तुम्हाला मोफतमध्ये युट्यूबवर सर्व सिलेबस शिकवतोय. मग तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणतीही परीक्षेची तयारी करा, तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलचा खूप सारा फायदा होणार आहे. त्याचबरोबर तुमचे कोणी भरती किंवा शासकीय नोकरीची तयारी करणारे मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक कोणी असतील तर त्यांना पण आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे, मी फ्रीमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप चालवतोय. ठीक आहे. त्यावर भरतीशी रिलेटेड किंवा सरकारी नोकरीशी रिलेटेड, ITI नंतरच्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात त्याशी रिलेटेड, ती केंद्राची असो किंवा राज्याची असो, सर्व डिटेल मी टाकत असतो. तर मित्रांनो जर तुम्हाला माझ्या ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही 9860162389 या नंबरवर मला तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करतायत या डिटेल पाठवा. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सामील करून घेईल. ठीक आहे. आता याचे पुढचे जे नियम आहेत ते बघू आपण. चला मित्रांनो, मग आता पुढे 6वा नियम काय म्हणतोय तर बघा, दोन संख्या बरोबरीत असतील, त्यांचा पाया सारखा असेल तर त्या संख्यांचा घातांकही सारखा असतो. म्हणजे थोडक्यात इथे काय म्हणतोय 6वा नियम, की संख्यांचा पाया जर सारखा असेल तर त्या संख्येचा घातांकही काय असणार आहे, सारखाच असणार आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ इथे 6x बरोबर 6चा 7वा घात दिलेला असेल तर तुम्हाला x बरोबर किती असं विचारलेलं आहे. आता या ठिकाणी पाया सारखा आहे ना, ठीक आहे ना, पाया सारखा असेल म्हणजेच या x ची किंमत काय असणार, मग या x ची किंमत तर 7च असणार. किती, x बरोबर किती असणार आहे, 7 असणार आहे. लक्षात येत आहे का. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. उदाहरण याच्यातलंच एक दुसरं उदाहरण बघू. आता या ठिकाणी एकच घातांक दिलेला आहे, ठीक आहे ना, पण आता बघा इथे डबल घात दिलेले आहे. म्हणजे जसं 16चा m अधिक चौथा घात बरोबर 16चा 6वा घात असेल तर m बरोबर किती. तर मग अशा वेळेस काय करा मित्रांनो, की जो उत्तरात घात दिलेला आहे का त्यांनी, जसं की 16चा 6वा घात आहे ना, मग या 6 मधून काय करा, या 6 मधून जी संख्या तुम्हाला दिलेली ती वजा करून टाका. ठीक आहे ना. मग इथे 6 मधून हा जो एक घात दिलेला दिसतोय का 4, तो वजा करून टाका. मग 6 वजा 4 केल्यानंतर काय येणार, मग
6 वजा 4 तर 2 म्हणजेच m ची किंमत काय मिळाली तुम्हाला 2. लक्षात आहे m ची किंमत किती आली आहे 2. या 2 ला ज्यावेळेस तुम्ही 4 मध्ये प्लस करणार, या 2 ला ज्यावेळेस तुम्ही 4 मध्ये प्लस करणार तर उत्तर काय येणार मग 16चा 6वा घात. लक्षात येते का? त्याच्यानंतर आता पुढचा नियम बघू आपण. पुढचा नियम काय म्हणतोय बघा, जर संख्या गुणाकार किंवा भागाकारात असतील आणि पाया भिन्न व घातांक सारखा असेल, काय म्हणताय, जर संख्या गुणाकारात किंवा भागाकारात असणार आणि पाया भिन्न असेल व घातांक सारखा असणार तर अशा वेळेस पायांचा गुणाकार किंवा भागाकार करा. लक्षात येत आहे का? थोडक्यात या ठिकाणी काय म्हणता येते की संख्या गुणाकारात किंवा भागाकारात दिलेली आणि पाया भिन्न आहे. लक्षात येतं ना, म्हणजे पाया बघा आता या ठिकाणी वेगवेगळे दिलेले, जसं याचा पाया वेगळा याचा पाया वेगळा आहे, ठीक आहे ना. तर अशा वेळेस काय करणार तुम्ही, घातांक सारखा असेल तर पायांचा गुणाकार किंवा भागाकार करा. लक्षात आहे. मग उदाहरणार्थ आता बघा 5 गुणिले 4 गुणिले 3 आहे, इथे पाया भिन्न आहे आणि घातांक सारखा आहे. मग घातांकाचा काय करायचं तुम्हाला, गुणाकार असेल तर गुणाकार करा, भागाकार असेल तर भागाकार करा. कोणाचं करायचंय, पायांचा. लक्षात येते कोणाचं करायचंय, पायांचं. मग 5 चोक 20 आणि 20 त्रिक 60. लक्षात आहे 5 चोक 20 20 त्रिक 60 आणि घातांक सारखा आहे ना म्हणून घातांक एकदाच लिहा. लक्षात आहे घातांक सारखा आहे म्हणून घातांक एकदाच लिहा. या प्रश्नाचं उत्तर काय आलं 60. आता कधी कधी जर तुम्हाला इथे 60चा तिसरा घात हे ऑप्शन मध्ये नसेल तर जसं मी तुम्हाला मागे बोललो की 60 गुणिले 60 गुणिले 60 संख्या दिलेली असू शकते, 60 गुणिले 60 गुणिले 60. लक्षात येत आहे का? मग यांचा गुणाकार काय येणार, 6 7 36 36 गुणिले 6 7 36, बरोबर की नाही. मग किती येणार 3600. लक्षात आहे गुणिले पुन्हा 60 गुणिले पुन्हा 60, 6 6 36, 6 3 7 3 18 आणि 3 21 आणि हे 3 शून्य तसेच. लक्षात आहे. मग संख्येमध्ये तुम्हाला असं एक दिलेलं असू शकतं. लक्षात येत आहे का? बरं, पुढे आता भागाकारात दुसरं एक उदाहरण बघू आपण याच नियमांवर की भागाकारात कसं होणार. तर बघा आता या ठिकाणी पाया वेगळा आहे, इथे पण पाया वेगळा आहे, परंतु घातांक काय सारखा आहे. मग तुम्हाला मी बोललो की गुणाकार असेल तर गुणाकार करा, भागाकार असेल तर भागाकार करा, पण कोणाचा, पायांचा. आता बे एक बेचोक 8 आणि घातांक सारखा आहे ना म्हणून तो एकदाच लिहा, म्हणजे 4चा चौथा घात. लक्षात येते का? 4चा चौथा घात हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता 8वा नियम काय म्हणतोय बघा, अंशातील संख्या छेदात गेली आणि छेदातील संख्या अंशात आली तर घातांकाचे चिन्ह बदलते. उदाहरणार्थ एखादी संख्या जर अंशातून छेदात येते, छेदातून अंशात येते, तर मग काय असणार की जो घातांक असेल ना, काय म्हटलेलं, घातांकाचे चिन्ह बदलणार. कसले घातांकाचे, मग उदाहरणार्थ 1/5 काय असणार, 1/5 काय असेल. आता या ठिकाणी या 5चा घात काय धन 3 आहे ना, म्हणजे मग याचं उत्तर काय असणार 5चा वजा तिसरा घात. काय असणार 5चा वजा तिसरा घात. त्याच्यानंतर बघा 1/9चा वजा तिसरा घात असेल, म्हणजे ऋण 3 तिसरा घात दिलेला आहे, तर मग याचं उत्तर काय असणार, चिन्ह बदलायचं तुम्हाला, म्हणजेच 9चा तिसरा घात असणार आहे. लक्षात आहे मित्रांनो. इथे आपण 8 नियम पाहिलेले. आता परीक्षेला या 8 नियमांवर आधारित जे अवघड लेवलचे प्रश्न येतात ते आपण बघूया. ठीक आहे. चला तर आता परीक्षेला जे अवघड लेवलचे गणित विचारले जातात ते बघूया आपण. तर बघा पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो, 5चा तिसरा घात गुणिले 5चा दुसरा घातांचा चौथा घात गुणिले 5चा पाचवा घात बरोबर 5चा एक्सवा घात, तर एक्स बरोबर किती. आता एक्स बरोबर किती या ठिकाणी तुम्हाला असं विचारलेलं आहे. तर मग आपण इथे जे नियम आपण 8 नियम पाहिले त्या नियमांचा विचार करून याला सोडवायचं आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला हा 5 तसाच लिहून घेऊ, कारण त्या संख्येचा घात, जी संख्या सिंगल असणार आहे बरोबर ना, त्या संख्येचा घात तीच संख्या असते. गुणाकारात हा 5चा दुसरा घात आहे ना, मग घातांचा घात जर दिलेला असेल तर पाया एकदा लिहून त्या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा असतो, बरोबर की नाही. मग 5चा बेचोक 8 येणार, नंतर हा गुणाकार तसाच, नंतर 5 आणि हा 5चा पाचवा घात. लक्षात आहे बरोबर 5चा एक्सवा घात. मग बघा आता या ठिकाणी नियम एक आपण पाहिलं होतं ना की जेव्हा पाया सारखा असेल आणि मध्ये संख्या संख्येच्या मध्ये पायांच्या मध्ये गुणाकार चिन्ह असणार आहे त्यावेळेस आपल्याला काय घातांकांची बेरीज करायची असते. मग आणि पाया एकदाच लिहायचा असतो म्हणून इथे पाया एकदा लिहिला आपण. बघा आता या ठिकाणी पाया सारखा आहे बरोबर की नाही. मग 8 आणि 3 11 आणि 5 16 बरोबर हा 5चा एक्सवा घात. मग तुम्हाला काय विचारलेलं, एक्स ची किंमत विचारलेली ना. आपण नियम 6 पाहिला होता बघा, की नियम 6 मध्ये काय बघितलं होतं की पाया सारखा असेल बरोबर की नाही. मग पाया सारखा असेल तर त्या संख्येचा घात काय असणार आहे, तीच संख्या असणार बरोबर की नाही. मग उदाहरणार्थ इथे 5 पाया सारखा आहे ना, पाया सारखा असल्यामुळे या एक्सचा घात काय असणार आहे
16च असणार. म्हणजे x ची किंमत काय असेल, x च्या जागी घात काय असणार 16च, कारण पाय इथे सारखा आहे म्हणजे x ची किंमत किती असणार मित्रांनो 16 असणार आहे. लक्षात येत आहे का? आता मी तुम्हाला एक प्रश्न देतो, त्या प्रश्नाचं तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर सांगाल. ठीक आहे, बघा इकडे मी तुम्हाला एक प्रश्न देतो, 3चा तिसरा घात गुणिले 4चा दुसरा घाताचा तिसरा घात गुणिले 2चा चौथा घात, ठीक आहे ना, गुणिले बरोबर 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 3चा x घात, तर x बरोबर किती? आता या ठिकाणी पाया सारखा नाहीये, ठीक आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नियमांचा विचार करून. लक्षात आहे? आता चला दुसरा अजून त्यापेक्षा अवघड प्रश्न बघू आपण. हे प्रश्न असे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात, ठीक आहे ना, म्हणून हे प्रश्न समजून घ्या. तर बघा प्रश्न काय आहे, 5चा दुसरा घात गुणिले 5चा तिसरा घाताचा चौथा घात छेदात 5चा चौथा घात घाताचा 5वा घात गुणिले 5चा तिसरा घात बरोबर किती? आता बघा या ठिकाणी घाताचा घात दिलेला आहे, तरी आपल्याला घाबरून जायची गरज नाही. एक एक संख्या जर नियमाने त्या 8 नियमांचा विचार केला आपण, तर त्याच पद्धतीने हा पण अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येणार आहे. ठीक आहे, तर बघा 5चा दुसरा घात तो तसाच लिहून घ्या. ठीक आहे ना, गुणाकारात 5चा तिसरा घाताचा चौथा घात. मी तुम्हाला काय बोललो होतो की पाया एकदाच लिहायचा आणि दोन्ही संख्येचा गुणाकार करून टाका. ठीक आहे ना, मग 5चा 3 चौक 12 लक्षात आहे. छेदात आता बघ 5चा चौथा घाताचा 5वा घात, मग पाया एकदाच लिही, 5 4 पंचे 20, गुणाकार चिन्ह तसंच आणि 5चा तिसरा घात. लक्षात आहे. आता एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल की इथे पाया सारखा आहे, बरोबर की नाही? मग पाया सारखा असेल, मध्ये गुणाकार चिन्ह असणार, तर घातांकांची काय होते बेरीज. मग 12 अधिक, मग पाया एकदाच लिहिते 5, 12 अधिक 2 किती होणार 14, छेदात 5, इथे पण पाया सारखा आहे, मध्ये गुणाकार चिन्ह आहे म्हणून पाया एकदाच लिही, ते 20 अधिक 3 किती होणार 23. आता या ठिकाणी पाया सारखा आहे ना, मग या दोघांची काय होणार भागाकारात वजा बाकी होणार. लक्षात आहे. मग 5चा बघ 5चा 14वा घात वजा 23. लक्षात आहे, वजा 23. मग आता 14 मधून 23 गेले तर 5चा 9वा घात. लक्षात आहे का? कारण इथे दोघं जेव्हा संख्यामध्ये एक संख्या धन असेल दुसरी ऋण असेल, तर संख्येची काय करायची असते वजाबाकी, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं असतं. ठीक आहे ना, हे मी तुला बेरीज बाकी गुणाकार भागाकाराचे जे नियम होते त्या नियमामध्ये सर्व शिकवलेले. जर तू नवीन असेल, तुला हे नियम माहित नसतील, तर तू आपल्या प्लेलिस्ट मध्ये जा गणित आहे, त्यामध्ये हे सर्व डिटेल व्हिडिओ ते जाऊन बघून घे. आता अजून याच्या पुढचे प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, चला मग मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघू. आता बघा पुढचा प्रश्न काय, 8चा शून्यवा घात अधिक 9चा शून्यवा घात अधिक 10चा शून्य घात छेदात 8 गुणिले 9 गुणिले 10 गुणिले 10चा शून्यवा घात बरोबर किती? आता आपण नियम एक पाहिलं होतं की जेव्हा एखाद्या संख्येचा पाया हा कोणतीही संख्या असो, काय एखादी संख्या म्हणजे एखादा पाया काही असो आणि त्या संख्येचा घात शून्य असतो, तर त्या नेहमी उत्तर काय असणार 1 असणार. लक्षात येत आहे. मग आता या ठिकाणी 8चा घात काय दिलेलं शून्य, म्हणजेच उत्तर काय असणार 1 असणार. लक्षात आहे, उत्तर काय असेल 1 अधिक हा अधिक तसाच 9चा शून्य घात म्हणजे उत्तर काय असणार 1, पुन्हा इथे अधिक आहे 10चा शून्य घात काय असणार 1. लक्षात आहे. छेदात इथे या तिघांचा घात काय असणार मित्रांनो, कारण हे कंसात आहे बरोबर की नाही, यांना स्वतंत्र लिहिता येणार नाही कारण हे सर्व कंसात आहे, म्हणून यांना एकदाच लिहायचं आहे बरोबर की नाही. मग आता या संपूर्ण 8 गुणिले 9 गुणिले 10चा शून्य घात म्हणजेच काय असणार 1 असणार. मग यांची आता बेरीज करा, 1 अधिक 1 2 अधिक 1 3, मग 3चा पहिला घात म्हणजेच काय असणार 1 त्रिक 3. लक्षात येत आहे का? त्याच्यानंतर आता त्याच्या पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय आहे, तर बघा 5चा शून्य घात अधिक 16चा शून्य घात वजा 17चा शून्य घात अधिक 21चा शून्य घात छेदात 5चा शून्य घात गुणिले 16चा शून्य घात अधिक 17चा शून्य घात गुणिले 21चा शून्य घात बरोबर किती? आता बघ या ठिकाणी एकापेक्षा जास्त चिन्ह वापरलेले, जसं इथे फक्त अधिक चिन्ह होतं, इकडे गुणिले चिन्ह होता बरोबर की नाही, पण या ठिकाणी एकापेक्षा जास्त चिन्ह वापरलेत. मग अशा वेळेस काय करणार लक्षात आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर बघ नियम मी तुला हे सर्व मागे शिकवलेले बेरीज बाकी गुणाकार भागाकाराचे चिन्हांचे नियम काय होते, ठीक आहे ना, पदावली कंचे भागवी आपण सर्व डिटेल मध्ये घेतलेले आहेत. तर ते नियम तुला माहित पाहिजे, मी ते शिकवताना पण बोललो होतो. जर ते नियम तुला लक्षात नसतील तर मग पुढचे जे गणितातले जे प्रश्न असणार आहे, जे काही प्रकरण शिकू आपण,
तुला बोललो होतं की त्या प्रकरणांमध्ये मग अडचण येणार आहे, मग हे नियम तुला लक्षात पाहिजे. तर परत जर तू विसरला असेल तर ते व्हिडिओ एकदा पुन्हा जाऊन बघ आणि ते नियम लिहून काढ, ठीक आहे. शिवाय त्या नियमांचे स्वतःहून प्रश्न तयार कर, संख्या टाक त्यात आणि प्रॅक्टिस कर, ठीक आहे. आता बघ मग या ठिकाणी नियम काय, 5चा शून्य घात म्हणजेच किती असणार, 1, बरोबर की नाही. पाया पाया काही असो, कोणतीही संख्या असो आणि जर घात त्याचा शून्य असेल तर नेहमी उत्तर 1 असणार. आपण आता मगाशी नियम पाहिला होता. मग हा अधिक चिन्ह तसाच घे. त्यानंतर 16चा शून्य घात म्हणजेच 1. त्यानंतर इथे वजा चिन्ह आहे ना, तो तसाच घ्यावा लागणार. नंतर 17चा शून्य घात म्हणजे उत्तर काय असणार, 1. हा इथे अधिक चिन्ह म्हणजे तो तसाच घ्यावा लागेल. आणि 21चा शून्य घात म्हणजेच काय असणार, 1. छेदात आता 5चा शून्य घात म्हणजे काय असणार, 1. गुणाकार चिन्ह तसाच घे. नंतर 16चा शून्य घात म्हणजे काय असणार, 1. नंतर चिन्ह बघ काय अधिक आहे ना, म्हणजे इथे अधिक घे, ठीक आहे. त्यानंतर 17चा शून्य घात म्हणजे उत्तर काय असणार, 1. गुणिले 16चा गुणिले 21चा शून्य घात, मग गुणाकार तसाच 21चा शून्य घात म्हणजे काय उत्तर असणार, 1. बरोबर किती, असा प्रश्न आहे. लक्षात. आता आपल्याला या पद्धतीने मांडणी करून घेतली आपण, ठीक आहे, नियमांच्या बेसवर, नियमांच्या आधारावर. आता बघ काय कर, आधी ही संख्या धन ही संख्या धन आहे, मग 1 आणि 1 किती होणार, 2. मग 2 मधून एक संख्या धन एक संख्या ऋण आहे, बरोबर की नाही. मग आता 2 मधून 1 1 काढल्यानंतर काय येणार, 1. मग पुन्हा इथे अधिक आहे, लक्षात आहे, 1 आणि 1 2. आणि मग हा वजा 1, लक्षात आहे, हा वजा 1 हा वजा 1 यातून केल्यानंतर उत्तर पुन्हा काय येणार, 1 येणार, बरोबर की नाही. बरोबर 1. मग या 1 मध्ये हा 1 प्लस केल्यानंतर काय होणार, 2, लक्षात आहे. मग इथे अंशात काय आला, 2. नंतर बघ आता 1 गुणिले 1, बघ इकडे कंस करून घे, 1 गुणिले 1 किती येणार, 1च. इकडे पुन्हा 1 गुणिले 1 काय येणार, 1च. मग 1 अधिक 1 किती होणार, 2. आता बघ अंशात 2 आहे, छेदात 2 आहे, म्हणजे 2 ने 2 ला भाग दिल्यानंतर उत्तर काय येणार, 1. बे 1 बे बे 1 बे, म्हणजे उत्तर काय असणार, 1. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया. घातांकावरचे मी काही प्रश्न घेतलेले आहेत, ठीक आहे. अजून प्रॅक्टिससाठी पुस्तकात भरपूर सारे प्रश्न आहेत. तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल जर डाऊट असेल तर मी तुम्हाला आधी पण बोललो होतो, ठीक आहे, की 98 60 16 23 89 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पुस्तकात प्रॅक्टिस करताना, पुस्तकात जे गणित सोडत आहे ते प्रॅक्टिस करताय, प्रॅक्टिस करताना एखाद्या प्रश्नाबद्दल जर अडचण असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मला तो प्रश्न टाका, मी त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला समजून देईन. आज इथेच थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.